आज आपण बघणार आहोत रेसिपी कढईभर दाट सांबार, ते सुद्धा 1 कप डाळीतनं। मी घेतलेली आहे इथे पाऊण वाटी मसुराची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ। ही स्वच्छ पाण्याने धुवून आपण पाण्यात भिजत ठेवायचे एक अर्धा तास तरी। अर्धा तास भिजल्यावर डाळ छान शिजायला मदत होते। आता ही मी भिजत ठेवलेली डाळ आहे। आपण भाज्या बघून घेऊया। सोहाग मी घेतलाय कोहळा, कोहळ्याचे मी साल काढलेलं नाहीये, मोठे तुकडे। शेंगांच्या साली काढायच्या नाहीत, जशा चिरताना जेवढ्या निघतील तेवढ्याच। मग घेणार आहोत आपण भोपळ्याचे तुकडे। आता इथे साल मी काढलेली आहे, पण तुम्ही साली सकटही घेऊ शकता। आणि हे भोपळ्याचे मोठे तुकडे, ह्याचं आपण काय करणार आहोत ते मी रेसिपीमध्ये नंतर सांगते। त्यानंतर आपण इथे घेतलेली आहेत मोठी वांगी, म्हणजे एका वांग्याचे 4च तुकडे, अशा मोठी चिरलेली वांगी। टोमॅटो 2 मी मध्यम आकाराचे चिरून घेतलेत आणि भेंडी घेतलेली आहे। भेंडी तुम्ही आवडत असेल तर घेऊ शकता। आता मी कुकरमध्ये डाळ ठेवले, डाळीच्या वरच्या डब्यात ह्या सगळ्या भाज्या मी घालून घेणार आहे एक एक करून। आता आपण 3 शिट्ट्या लावणार आहोत कुकरला, डाळीबरोबरच भाज्या शिजवणार आहोत। तरीही भाज्या अजिबात मोडत नाहीत, गाळ शिजत नाहीत। सो खूप लोकांना असं वाटतं की वेगळं शिजवून घ्या आणि त्याच्यात बराच वेळ आपला जातो, तर आपण एकाच वेळेला कुकर लावायचा आहे। जवळजवळ अर्धा ग्लास मी पाणी घालून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावर आता मी ठेवणार आहे भोपळ्याचे जे मोठे तुकडे ठेवले होते आपण। सो एका ताटलीवर आपण जे भोपळ्याचे मोठे तुकडे ठेवले होते ते ठेवणार आहोत शिजायला। तर हेच आहे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट। हे कसं वापरायचं आहे आपल्या सांबारमध्ये, जेणेकरून आपलं सांबार दाट स्वादिष्ट होईल, हे मी नंतर रेसिपीमध्ये पुढे दाखवणारच आहे। आता कुकरला आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। माझा मोठा कुकर आहे, सो शिट्ट्यांना वेळ लागतो। 2 शिट्ट्याही चालतील जर का खूप वेळ लागला तर, नाहीतर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। सो आयडियली 3 शिट्ट्यांमध्ये आपलं सगळं व्यवस्थित शिजतं। आता बघा तुम्ही, भोपळा हा व्यवस्थित शिजलेला आहे। जे मोठे तुकडे मी झाकणावर ठेवले होते ते, भाज्याही आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, परंतु भाजी अजिबात गाळ झालेली नाही आहे किंवा मोडली नाही आहे। सो आपण पाणी घातलं होतं, त्याच्यामुळे भाज्या छान राहतात। आता डाळ तुम्ही बघू शकता, आपली डाळ मी दाखवते तुम्हाला शिजलेली। ही डाळ व्यवस्थित शिजली, भिजवल्यामुळे डाळ छान शिजते। कुकरमध्ये जे पाणी होतं आलेलं बाहेर ते मी घालून घेतले आणि अशी आपली ही पातळ डाळ सांबारसाठी तयार आहे। आता करून घेऊया आपण फोडणी। फोडणीमध्ये पहिले मोहरी चांगली तडतडली की घालायचे जिरं तडतडलं की हिंगानंतर आपण हळद, तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचे, कारण सांबार मसाला आपण घालणार आहोत त्याच्यातही तिखट असतं। मेथीचे दाणे खूप इम्पॉर्टंट फोडणीसाठी सांबारच्या। एक गोष्ट मी इथे नाही घातली कारण माझ्याकडे नव्हती, कोणती ती कमेंट करून सांगा। मग डाळीचं डावभर पाणी घातलं आहे मी आणि ह्या सगळ्या भाज्या मी घातलेल्या आहेत। भाज्या अजिबात न मोडता हलक्या हाताने थोड्याशा ढवळून घ्यायच्या आणि लगेचच, फार ढवळायच्या नाहीत, नाहीतर ढवळताना त्या मोडू शकतात। मग त्याच्यावर घालायचे आपण ही आपली शिजवलेली सारखी करून घेतलेली डाळ। तुम्ही बघू शकता या स्टेजला डाळ किती पातळ आहे। तर ही आपण पातळ डाळ, कारण आपण एकच वाटी डाळ घेतली होती, तर हे जे पातळ वरण आहे ते मी भाज्यांवर घालून घेतले आणि इथे मी हे उकळी आणायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊ शकता। आता तुम्ही बघताय की हे सांबार खूपच पातळ दिसतंय। आता आपण जे सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, जे मी तुम्हाला दाखवलं भोपळा, तो कसा वापरायचा ते मी तुम्हाला दाखवते। ह्याच्या पण काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत, नाहीतर मग गुठळ्या होऊ शकतात सांबारमध्ये। आता हा जो शिजला आहे भोपळा तुम्ही बघू शकता, छान शिजलेला आहे। हा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। हा साधारण पाव किलो भोपळा होता, मोठे तुकडे जे होते ते साधारण पाव किलो होते भोपळ्याचे। आता मिक्सरला ह्याची मी मस्त उकडलेल्या भोपळ्याची प्युरी करून घेते। ही स्मूथ प्युरी तुम्ही ही सूपसाठी वापरू शकता, सूपचा बेस म्हणून वापरू शकता, पास्ता सॉसचा पेस्ट म्हणून पण वापरू शकता। आता ही प्युरी खूप घट्ट आहे, जर का आपण अशीच सांबारमध्ये घातली तर सांबारमध्ये गुठळ्या होतात, म्हणून आपण ह्याच्यातच आता 3 चमचे सांबार मसाला घालायचे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। चिंच भिजत घातली होती, तर चिंचेचा कोळ आपण ह्याच पंपकिनच्या प्युरीमध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून ही प्युरी आपली थोडी पातळ होईल आणि मग गरम सांबारमध्ये घातल्यावर ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर आता मी हे छान सारखं करून घेणार आहे, जेणेकरून आपला सांबार मसाला, चिंचेचा कोळ आणि पंपकिनची प्युरी किंवा लाल भोपळ्याची प्युरी गुठळ्या न होता चांगली घोटून घेऊ शकतो। त्याच्यामुळे पाणी घालून ही चांगली कन्सिस्टन्सी आपण करून घ्यायची। आता ही जी आपण प्युरी करून घेतली आहे, ज्याच्यात आपण सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ घालून पातळ सारखी करून घेतली, ती आपण आपल्या सांबारमध्ये घालू शकता। आणि आता ही आपण घातली की अजिबात सांबारमध्ये गुठळ्या होणार नाहीत। परत मी पाणी घालून घेतलेलं आहे। भोपळा हा प्युरी केल्यानंतर खूप चिकट होतो, त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून हे डायल्यूट करूनच घालायचं आहे।
आणि तुम्ही बघू शकता आपलं आता हे सांबार व्यवस्थित दाट झालेलं आहे. हे जवळजवळ 3 ते 4 वेळेला मला पाणी घालून घ्यावं लागलं. तुम्ही अजूनही बघू शकता कशा गुठळ्या होत आहेत. त्याच्यामुळे त्या गुठळ्या हाताने व्यवस्थित मोडून मगच हे पाणी डायल्यूट करून घालायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता झालेले आहे आपलं सांबार ऑलमोस्ट पूर्ण. आवडीप्रमाणे गूळ घालायचं आहे. आम्हाला जरा जास्त गूळ आवडतो, मी जास्त गूळ घातले. तुम्ही कमी जास्त प्रमाण तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. त्याच्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ. एकदा तुम्ही टेस्ट ॲडजस्ट करून बघा. मीठ, सांबार मसाला, गूळ जे काही तिखट तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथे घालू शकता. आणि आता आपल्याला मस्तपैकी 5 ते 10 मिनटं हे सांबार उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर वरून परत तुम्ही लाल मिरची, मेथी, हिंग आणि कढीपत्ता अशी फोडणी देऊ शकता. पण मी डबल फोडणी करत नाही कारण आम्ही तेल खूप खात नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आता आपलं हे 1 वाटी डाळीतनं स्वादिष्ट दाट सांबार तयार आहे. सो काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवायचे. जेव्हा तुम्ही भाज्या उकडता कुकरला तेव्हा पाणी घालून उकडा, म्हणजे तुमच्या भाज्या अजिबात गाळ शिजणार नाहीत आणि मोडणार नाहीत. सेकंडली, तुम्ही जेव्हा भोपळा घालताय प्युरी करून तेव्हा दाट प्युरी घालायची नाही, गुठळ्या होतात. मी परत परत सांगते कारण मग गुठळ्या मोडणं खूप कठीण होतं. म्हणून ते पाण्यात प्रॉपर ती प्युरी आपण डायल्यूट करून त्याच्यातच सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालून हे सांबारमध्ये घालायचं आहे. तर असं हे स्वादिष्ट दाट सांबार तयार आहे. तुम्ही आजपर्यंत कधी भोपळ्याची प्युरी सांबारमध्ये घातली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही सांबारची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी रश्मीज फूड क्राफ्टला सबस्क्राईब करा. धन्यवाद.